हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहे की एखादी गोष्ट आपल्याकडे असली तर आपण ते इंग्लिशमध्ये कसं सांगायचं. जसं आपण म्हणतो ना, माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे बाईक आहे, मी म्हणतो माझ्याकडे वॉच आहे, माझ्याकडे पेन आहे, हे आपण म्हणत असतो. तर हेच आता आपल्याला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. तर लक्षात ठेवा, सिच्युएशन अशी आहे की मराठीमध्ये जेव्हा आपण बोलतो त्या सर्वांच्या शेवटी काय येते? आहे. काय आहे हा शब्द येते. तर बरोबर लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण कशाचा उपयोग करणार आहे, तर हॅव आणि हॅजचा मेन वर्ब म्हणून उपयोग करणार आहे. बघा, आपण हॅव हॅजचा याच्या पहिलेही उपयोग केला होता. कशासाठी? की एखादी गोष्ट घडून गेलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे, तेव्हा हॅव हॅजचा उपयोग केलेला होता, पण ते हेल्पिंग वर्ब म्हणून. आता आपल्याला मेन वर्ब म्हणून हॅव हॅजचा उपयोग करायचा आहे. तर आपण याचा उपयोग कसा करायचा बघा. याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी येणार. एक येणार डू डज आणि एक येणार हॅव हॅज. चला आपण बिलकुलही वेळ न गमावता डायरेक्ट शिकू. जसं मी पहिल्यांदा म्हटलं का माझ्याकडे कार आहे, तर सेम टू सेम तसंच करायचं आहे. जसं बघा, मी लिहितो माझ्याकडे कार आहे. माझ्याकडे कार आहे. आता असं आपण म्हणतो माझ्याकडे कार आहे, पेन आहे, बुक आहे, म्हणजे याचा अर्थ का आपण ती गोष्ट ठेवतो. बरोबर. म्हणजे जसं मी म्हणतो ना, माझ्याकडे पेन आहे म्हणजे काय आहे, मी हे पेन ठेवतो, आहे का नाही. तर ता ती ते पण येणार, म्हणजेच काय येणार, डू डज येणार. तर बघा, तुम्हाला सेंटेन्स बनवता बनवता समजून जाणार की हे कसं उपयोगात आणायचं. जसं जर मी याचा उपयोग म्हणजे याचं जर सेंटेन्स बनवलं तर कसं येणार, माझ्याकडे. तर माझ्यासाठी काय येणार, आय येणार. मग इथे लिहितो मी आय आणि काय येणार मग हॅव. आय हॅव अ कार. आय हॅव अ कार. माझ्याकडे कार आहे. हेच मी म्हणतो जसं सोनूकडे कार आहे. बघा, पहिलं झालं, हे दुसरं. सोनूकडे कार आहे. आता हे जे आहे सोनू, ते मी आहे का? नाही आहे, सोनू आहे ते. म्हणजे कसं आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही थर्ड पर्सन सिंग्युलर असणार तेव्हा हॅव येणार नाही, तर काय येणार, हॅज येणार. काय येणार, हॅज येणार. याचं मी शॉर्टकटमध्ये पण तुम्हाला 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून सांगितलं आहे की कशा प्रकारे ओळखायचं. डू डज हॅव हॅज वी वर इज आर हे कसं ओळखायचं, मी बिलकुल 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, बघू शकता. आता याचं कसं करायचं बघा. तर इथे काय आलं आहे, सोनू आलं आहे. तर मग सोनू लिहायचं, सोनू. आणि इथं काय येणार, हॅज येणार. सोनू हॅज कार. समजलं. पण हेच जर नेगेटिव्हमध्ये बनवायचं असेल तर लक्षात ठेवा, याच्यासाठी हे 2 उदाहरणं दिली मी सुरुवातीला की तुम्हाला पॉझिटिव्ह नेगेटिव्ह समजलं पाहिजे. जर तुम्हाला पॉझिटिव्ह नेगेटिव्ह समजलं तर मग आपण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह यस नो टाईप आणि WH असे 4 प्रकारे सेंटेन्स बनवणं सोपी जाणार ना. अशीच तुम्ही प्रॅक्टिस करायची. बघा कसं. आता याचंच जर मी नेगेटिव्ह बनवलं तर कसं होणार बघा. सोनूच्या जागी सोनू येणार. सोनू काही बदलणार नाही कारण मालक आहे, मालक तर तोच राहणार. पण याच्यामध्ये येणार डू आणि डज. मला सांगा, डू डज जेव्हा तुम्ही शिकले तर थर्ड पर्सनला काय वापरत होतो आपण, डू वापरत होतो की डज वापरत होतो, तर डज वापरत होतो. मग काय येणार, सोनू डज. आता डज झाल्यावर नॉट येणार. बघा, डज नॉट, पण आपण डज नॉट पण टाकू शकतो किंवा डायरेक्ट डझंट करायचं. मग मी डज नॉट न लिहिता डायरेक्ट मी काय लिहितो, डझंट लिहितो. म्हणजे येतं एन लिहायचा, ॲपॉस्ट्रॉफी द्यायचा, टी. सोनू डझंट. आता हॅज येणार नाही, तर काय येणार, हॅव येणार. तर इथे लिहितो मी हॅव आणि कार. कसं झालं मग सेंटेन्स बघा. सोनू डझंट हॅव कार. सोनूकडे कार नाही आहे, म्हणजे ते कार नाही ठेवत. शॉर्टकटमध्ये काय म्हणायचं आहे की सोनू कार नाही ठेवत, म्हणजेच याचा अर्थ सोनूकडे कार नाही आहे. मग इथं हॅज. आता तुम्ही म्हणणार, सर तुम्ही इथं हॅज वापरलं आणि इथं हॅव का वापरलं, आहे का नाही. कारण बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी इथं यस आलेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं, जर समोरून विराट कोहली आहे तर मागून पण तोच असेल ना, आहे का नाही.
म्हणजे जसे खेळाडू पाहता तुम्ही, मागं विराट कोहली नाव राहते लिहून, तर पुढून नाही राहते का? नाही राहत, कारण पुढून पण विराट कोहलीच आहे, तो बदलणार आहे का? नाही बदलणार आहे. म्हणून इथचा जो हॅज आहे, हॅव मध्येच हॅज आलेला आहे, समजलं? इथं यस आलेला आहे, म्हणून आपण इथं हॅज लिहायचं नाही, इथं हॅव लिहायचं, समजलं? कारण तिथे काय आलं आहे? डज आलेलं आहे, डज मध्ये यस आहे, समजलं? हॅव कसं तयार होते तर बघा ना, वी ई जर काढले त्याच्या जागी यस टाकला तर हॅव ऑलरेडी झाले तयार. तर हे बरोबर लक्षात ठेवा. बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्यूज होतात की हॅव हॅज कसं वापरायचं. तर आता बिलकुल तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर थर्ड पर्सन राहिला तर त्याचं हॅज नेगेटिव्हमध्ये हॅव होणार, समजलं? काय होणार? हॅजचं हॅव होणार. तर हे लक्षात ठेवा. आता आपण एक एक करून असे काय करू आहे, चार चार प्रकारचे टाईप म्हणजे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, WH आणि यस नो टाईप असे चार चार बनवू. हे समजलं ना तुम्हाला? जर हे समजलं तर आपल्याला पुढचा प्रवास सोपी जाणार. आणि जर समजलं नसेलही तरी पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि मी गॅरंटी देतो की हा जेव्हा टॉपिक कंप्लीट होणार हॅव हॅजचा तेव्हा तुम्हाला बिलकुल क्लिअर होणार, हे माझी गॅरंटी, समजलं? चला तर मग आता आपण बनवूया. बघा, पहिलं आपण तेच वाक्य घेतलं आहे, माझ्याजवळ कार आहे. जे आत्ता घेतलं होतं तेच वाक्य आपण आता घेतलेलं आहे. तर आता कसं करायचं बघा. पॉझिटिव्ह तर तुम्हाला माहीतच आहे. कसं येणार? आय हॅव अ कार. पॉझिटिव्हमध्ये काही कन्फ्युजन नाही. आणि असंही आय आले इथं माझ्याजवळ आलं तर अजूनही कन्फ्युजन नाही, कारण आय झाल्यावर हॅवच लागत असतो. मग आता लक्षात ठेवा, आता आय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, माझ्याजवळ कार नाही आहे. तर आय झाल्यावर काय येणार? डू येणार की डज येणार? तर डू येणार. काय येणार? आय डू नॉट येणार. पण मी डू नॉट न लिहिता काय लिहितो? डोंट लिहितो. काय लिहितो? डोंट. आय डोंट आणि मग हॅव अ कार आणि फुल स्टॉप. आय डोंट हॅव अ कार. माझ्याजवळ कार नाही आहे, म्हणजे मी कार नाही ठेवत. गरीब माणूस कसं कार ठेवणार, आहे का नाही? तर बघा, आय डोंट हॅव अ कार, माझ्याजवळ कार नाही आहे. आता हेच मी तुम्हाला प्रश्न विचारतो, काय माझ्याकडे कार आहे? प्रश्न, काय माझ्याजवळ कार आहे? तर अशा वेळी लक्षात ठेवा, नौकर जाणार पुढं. तर नौकर कोण आहे? डोंट आहे, म्हणजे डू आहे. तर डू जाणार पुढं, डू, आणि आय येणार मागं. डू आय हॅव अ कार. समजलं? आता माझ्याकडे कोणती कार आहे? प्रश्न काय आहे? माझ्याकडे कोणती कार आहे. मग कोणतीसाठी काय येते? तर विच येते. विच कार. काय येणार? विच कार असं लिहायचं. सर्व आतापर्यंत आपण तसं लिहत नव्हतो. पहिल्यांदा विच लिहत होतो, म्हणजे आपले काका लिहत होतो, चौकीदार काका, मग नौकर लिहत होतो, मग मालक येत होता, मग पोरं येत होते. आता तसं नाही, विच कार डायरेक्ट येणार. विच कार, कोणती गाडी. आपण असंच म्हणतो डायरेक्ट, कोणती गाडी का असं म्हणतो. कोणती आहे तुझ्याकडे एक गाडी असं म्हणतो का? नाही, तुझ्याकडे कोणती गाडी आहे डायरेक्ट म्हणतो, आहे का नाही? कोणती गाडी आहे तुझ्याकडे. तर मग कोणती गाडीसाठी काय येणार? विच कार. तर इथं लिहितो मी विच आणि हे येणार कार. विच कार. आणि बाकी सेम टू सेम. डू आय हॅव. विच कार डू आय हॅव आणि क्वेश्चन मार्क. विच कार डू आय हॅव. माझ्याकडे कोणती गाडी आहे? कोणती गाडी आहे माझ्याकडे? तर उत्तर काय ते सर्वांचं अलग अलग आहे. तर अशा प्रकारे करायचं. हे बघा, हे पहिलंच सेंटेन्स आहे. तुम्हाला जर थोडं बहुत कन्फ्युजन वाटत असेल तर सर्वात पहिले तुम्ही काय करा, व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला बिलकुल क्लिअर होऊन जाणार. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत डू डजचे, डीडचे आणि हॅव हॅजचे मी याच्या पहिलं बनवून ठेवले आहे, ते जर बघितले नसेल तर ते पण बघून घ्या, म्हणजे अजून तुमचं क्लिअर होणार. मग कधीच तुम्हाला कन्फ्युजन येणार नाही. म्हणजे तुम्हाला परत परत शिकायचं कामच राहणार नाही. एकच वेळा शिकायचं, पण असं शिकायचं का नाव असं, म्हणजे असं शिकायचं की आपल्याला बिलकुल समजलंच पाहिजे. आपण दुसऱ्याला शिकवता आलं पाहिजे अशा प्रकारे एकच वेळा शिकायचं. समजलं? चला लिहून घ्या. आता बघा,
सेम टू सेम जसं मगाशी घेतलं होतं तसंच आहे, फक्त मी काय करा माझ्या जवळच्या जागी सोनू जवळ कार आहे. आत्ता खरी मजा येते. काऊन? कारण तर हे मी नाही, हे सोनू आहे आणि सोनू कसे आहे थर्ड पर्सन आहे. तर थर्ड पर्सनले डू डज पैकी काय लागते हे माहीत पाहिजे, हॅव हॅज पैकी काय लागते हे माहीत पाहिजे. आणि नसन माहीत तर चला इकडे बघा. तर सर्वात पहिले येणार सोनू. सोनू झालं. मग सोनू थर्ड पर्सन आहे तर हॅज येणार. लक्षात ठेवा, सोनू हॅज अ कार. मी काय केलं आहे बरं सांगा बरं. मी मगाच्या वाक्यातनं ह्या वाक्यामध्ये काय फरक आहे? काही फरक नाही. फक्त काय झालं, आयच्या जागी सोनू आली, हॅवच्या जागी हॅज आला, बस खतम. आणि जर अजूनही कन्फ्युजन वाटत असेल तर बघा, चला इकडे बघा, मी लिहून देतो हॅव आणि हॅज. आता हॅव हॅज कोणाला लावायचे बघा. सर्वात पहिले येते ही, शी, इट आणि एक नाम. समजलं? एक कोणीही एक जेव्हा नाव राहणार तेव्हा हॅज येणार. समजलं? आता आय हे सिंग्युलर आहे पण थर्ड पर्सन नाही, फर्स्ट पर्सन आहे. कारण आपण आपल्याला आय म्हणत असतो. आयसाठी काय येणार? फर्स्ट पर्सन. आय म्हणजे मी. तर मग मला काय लागणार आहे? तसं तर पाहतो म्हटलं तर हॅज लागते, पण हॅजला सिंग्युलर पकडायचं नाही, प्लुरल पकडायचा. समजलं? तसंच यूच्या बाबतीत आहे, यूला पण सिंग्युलर पकडायचं नाही, प्लुरल पकडायचं. समजलं? म्हणजे अनेक वचनी म्हणून त्याचा उपयोग करायचा. मग सर्वात पहिलं काय येणार? आय येणार, त्याच्यानंतर यू येणार, मग येणार दे येणार, मग वी येणार आणि दोन नावं, दोन किंवा दोनपेक्षा जास्त नावं राहिले तर हॅव वापरायचं. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि काही गरज नाही लक्षात ठेवायची, तुम्हाला प्रश्न सोडवता ॲटोमॅटिकच येणार. कसं येणार बघा. आता सोनू जवळ कार आहे म्हणण्यासाठी सोनू हॅज अ कार, पण मी म्हणतो सोनू जवळ कार नाही आहे. मग काय येणार बघा, सोनू आलं. आता जेव्हाही नाहीचा म्हणजे उपयोग करणार आपण नेगेटिव्हचा, तेव्हा डू डजचा उपयोग होणार. आता मला सांगा, डू लागणार की डज लागणार? तर सोनू काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. तर चला याच्या वरतच लिहून देतो. जसं बघा, हे जर आलं तुम्हाला दिसत आहे का सांगा मला. चला दिसते हां. तर बघा आता, तर इथे येणार डज येणार, हॅवलेस काय येणार? डज. हॅवच्या वरती लिहितो डज आणि इकडं डू. आय डू, यू डू, दे डू. समजलं? त्याच्यानंतर हे डज, शी डज, इट डज आणि दोन किंवा दोनपेक्षा नावं राहिले तर डज वापरायचं. तर मग इथं कोण आहे? सोनू थर्ड पर्सन आहे. मुलगी ही काय येते? शी येते. मुलीसाठी शी येते. तर मग आता सोनूसाठी काय यायला पाहिजे? हॅज. जसं हॅज काय घेणार आपण? हॅज घेतलं ना, तर काय येणार आता? नेगेटिव्हमध्ये डज येणार. पण हमेशा नेगेटिव्हमध्ये काय येणार? डझंट येणार. लक्षात ठेवा, कारण त्याच्यासोबत काय लावायचं असते आपल्याला? नॉट लावायचं असते. मग सोनू डझंट. मग इथं हॅज येणार नाही, आता येणार हॅव. लक्षात ठेवा, हॅव येणार, कारण यस इथं आलेला आहे, मी सुरुवातीला सांगितलं आहे. आणि जर तरीही नसेल समजत तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जे थर्ड पर्सन आहे त्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्हमध्येच हॅज येणार, त्याच्यानंतर कोठंच हॅज येणार नाही. त्या हॅजचा काय होणार? हॅव होणार. हे एक गोष्ट लक्षात ठेवली तरी चालते. मग काय होणार? सोनू डझंट हॅव अ कार. सोनू जवळ कार नाही आहे. काय सोनू जवळ कार आहे? मग अशा वेळी काय होणार? डज पुढे येणार आणि सोनू मागे जाणार. डज सोनू हॅव अ कार? हॅव अ कार आणि क्वेश्चन मार्क. डज सोनू हॅव अ कार? काय सोनूजवळ कार आहे? तर उत्तर येते हो किंवा नाही. आणि जर असेलच तर आपण म्हणतो का सोनूजवळ कोणती कार आहे? फरारी आहे, मर्सिडीज आहे, BMW आहे का आपली जागवार आहे? कोणती कार आहे? प्रश्न काय आहे? कोणती कार आहे? मग विच कार काय येणार? विच कार. लक्षात ठेवा, विच कार. आणि बाकी सेम टू सेम. विच कार डज सोनू हॅव? डज सोनू हॅव आणि शेवटी क्वेश्चन मार्क. विच कार डज सोनू हॅव? सोनूजवळ कोणती कार आहे? अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे? करायचं आहे. आणि प्रॅक्टिस करा. तुम्हाला काय झालं? प्रॅक्टिस केली तरच सोपी वाटणार. नाही तर एक दिवस असा येणार की हे हॅव हॅज सुद्धा तुम्हाला खूप कठीण वाटणार.
तुम्हाला सांगायचं माझ्याजवळ पेन आहे, त्याला पुढचं उदाहरण तेच घेऊ, पण सांगत आहे का माझ्याजवळ पेन आहे हे सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगता येणार नाही. तर प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. चला लिहून घ्या. तिसरं वाक्य बघा, माझ्याकडे एक पेन आहे. माझ्याकडे दोन आहे. चला पहा, तर माझ्याकडे एक पेन आहे. आता हे आपल्याला सांगायचं आहे. तर आता जसं बनवलं सेम तसंच बनवायचं आहे. बघा माझ्यासाठी काय लागते, माझ्यासाठी येते आय. मग आय झाल्यावर काय येणार, तर आय हॅव काय येणार, आय हॅव अ पेन. आय हॅव अ पेन. माझ्याकडे एक पेन आहे किंवा माझ्याजवळ एक पेन आहे. आय हॅव अ पेन. बरोबर. तर असे काय करायचं आहे, तुमच्याजवळ जे वस्तू वगैरे आहे ना, जसं पेन आहे, बुक आहे, वॉच आहे, त्याच्यानंतर कंपास आहे, पुस्तकं वगैरे आहे, याच्यावर भरपूर सारे काय करायचे आहे तुम्हाला, सेंटेन्स बनवायचं. जसं आता इथं काय झालं, पेन आहे तर तुम्ही बुक टाका, आय हॅव अ बुक, आहे का नाही. कंपास टाका, आय हॅव अ कंपास. बरोबर. असेच काय करायचे तुम्हाला करायचे आहे आणि प्रॅक्टिस करायची. आता हेच निगेटिव्ह बनवायचे असेल तर माझ्याकडे पेन नाही आहे हे सांगायचं आहे. तर कसं येणार बघा, आय येणार पहिलं. आय झालं रे झालं तर आठवायचं. नेगेटिव्हमध्ये काय येणार, डू डज येणार. हे नौकर आहे डू डज निगेटिव्हमध्ये, समजलं. कारण हे मेन वर्ब घ्यायला आपण बायको केलेली आहे. हॅव हॅजला काय केली आहे, बायको केलेली आहे. तर मग डू डज काय होणार, नौकर होणार. तर मग आय सोबत काय येणार, डू येणार. नसं नाही माहिती इथं आहे आय आणि हे डू. हे चार्ट सध्याच्या कंडिशनले तुम्ही काय करा, हे चार्ट लिहून ठेवा. पण या भीतीला चिपकवा नाही, येता जाता असं पाच जायचं, म्हणजे काय होणार तुम्हाला माहीत होते. तसेच मग तुम्ही आता हे वाचल्यावर बघा, कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते तर आपण वाचतो, नुसतं पाहत नाही त्याच्याकडं. असं पाहतो का नाही. तर कोणतीही आली वस्तू तर आपण तिथं वाचतो का काय लिहून आहे म्हणून. मग हे जर तुम्ही भीतीला शिकवलं तर तुम्ही काय करणार, नुसतं बघणार का त्याच्याकडं नाही, पाहणार, वाचणार. मग अशीच काय होणार तुम्हाला प्रॅक्टिस होणार. तर मग काय येणार, आय डोंट काय ना, आय डोंट हॅव अ कार, सॉरी पेन, हॅव अ पेन. माझ्याकडे एक पेन नाही आहे. इथं डोंट काउंट केलं, डू नॉट आहे ना, तर डू नॉटलाच आपण डोंट करू शकतो, म्हणजे असं करतच असते. आता मी म्हणतो काय माझ्याकडे एक पेन आहे, प्रश्न काय आहे, यस नो टाईपचा, म्हणजे उत्तर काय निघते, हो किंवा नाही. काय माझ्याकडे एक पेन आहे तर तुम्ही म्हणणार हो आहे किंवा नाही आहे. तशा वेळी काय होणार, डू पुढे येणार, डू आणि आय मागत जाणार. डू आय हॅव अ पेन आणि क्वेश्चन मार्क. डू आय हॅव अ पेन, माझ्याकडे एक पेन आहे, तर उत्तर येते हो. मग मी म्हणतो विच पेन, माझ्याकडे कोणती पेन आहे. एक काळी आहे, एक निळी आहे, लाल आहे, हिरवी आहे का नाही. तर कोणती पेन आहे माझ्याकडे, तर विच पेन. काय ना, विच पेन. तर मी इथे लिहितो विच पेन आणि बाकी सेम टू सेम. डू आय हॅव, डू आय हॅव आणि क्वेश्चन मार्क. विच पेन डू आय हॅव, माझ्याकडे कोणती पेन आहे. समजलं. असेच तुम्ही मग काय करायचं आहे, याच्या जागी पेनच्या जागी बुक टाका, पेन्सिल टाका, कंपास टाका, पुस्तक टाका. समजलं. असे करू करू टी शर्ट टाका, टी शर्ट आहे, मोबाईल आहे, मोबाईलवर असते इतके तुम्ही काय करताय, लेक्चर बघत आहे ना. तर मग तुम्ही म्हणू शकता ना, माझ्याकडे एक मोबाईल आहे, आय हॅव अ मोबाईल. समजलं. असेच तुम्हाला काय करायचं आहे, सेंटेन्स बनवायचे आहे. असेच जर तुम्ही प्रॅक्टिस केले सोपी वाटणार. 14 प्रश्न बघा, त्यांच्याकडे घर आहे. काय आहे, घर आहे. मग त्यांच्याकडे म्हणजे कोण, लक्षात ठेवा. आता हे पण तुम्हाला आठवण नाही ठेवायला पाहिजे तसं तर, कारण मी ट्रिक सांगितली होती. प्रोनाउन जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीत नाही ट्रिक, आणि नसेल बघितला तर बघून घ्या, इथे लिंक आहे. समजलं. मी काय सांगितलं होतं, सर्वात पहिले स्वतःला बघायचं, आय, यू, दे, ही, शी आणि वी. तर मी, तू, ते, त्यांना, त्यांचे, तो, ता, ती, ती, तिला, तिचे, आम्ही, आपण. समजलं. तर हे बरोबर कथकली लक्षात ठेवा. मग काय, त्यांच्याकडे, तर असं बोट गेल्याबरोबर तुम्हाला आठवलं पाहिजे. त्यांच्याकडे म्हणजे दे, काय ते दे. मग मी इथं लिहितो दे, त्याला दे. मग ते झाल्याबरोबर काय येणार, दे हॅव. काय येणार, दे हॅव. बघा, दे हॅव, दे हॅव, दे हॅव अ हाऊस, दे हॅव अ
हाऊस, त्यांच्याकडे घर आहे. त्यांच्याकडे घर नाही आहे, मग इथं नौकर येणार. तर नौकर कोण येणार? डू डज पैकी येणार. तर मग कोण येणार? डू येणार की डज येणार? इथं बघा डू येणार. हे दे आणि हे डू. तर मग डोंट करायचं. काय करायचं? डोंट. दे डोंट हॅव अ हाऊस. दे डोंट हॅव अ हाऊस. आता मी म्हणतो काय त्यांच्याकडे घर आहे? स्वतःच असेल तर हो म्हणणार, भाड्यानं राहत असेल तर नाही म्हणणार. उत्तर दोनच येतात. तिसरं उत्तर येणार का? नाही येणार. काय त्यांच्याकडे घर आहे? तर मग काय करत आहे तुम्ही? त्याला प्रश्न असा विचारताय ज्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्येच निघत आहे. मग अशा वेळी नौकराले पाठवून द्यायचं पुढं. नौकर कोण आहे? डू आहे. मग डू जाणार पुढं, डू आणि दे येणार मागं. डू दे हॅव अ हाऊस आणि क्वेश्चन मार्क. डू दे हॅव अ हाऊस? काय त्यांच्याकडे घर आहे? बरोबर. आता मी म्हणतो त्यांच्याकडे कोणतं घर आहे? तर उत्तर काय ते अलग अलग येते. काय म्हणते त्याले? 1 रूम किचन की काय म्हणते अजून त्याने? 1 BHK, 2 BHK, 3 BHK, बेंगलो आहे का नाही? काय म्हणते अजून? स्लॅबचं, टिनाचं, असे बरेचसे उत्तरं निघते. तर सर्वांचं उत्तर काय ते अलग अलग येते. तर मोठा प्रश्न आहे. तर मी काय करणार? मग चौकीदारला पुढं पाठवणार. तर प्रश्न कोणता विचारला? त्यांच्याकडे कोणतं घर आहे? मग कोणत्यासाठी काय म्हणते? विच म्हणते. विच हाऊस? कोणतं घर? तर विच हाऊस. सर्वात पहिलं काय येणार मग? विच आणि त्याच्यासोबत हाऊस. बाकी सेम टू सेम. दे डू हॅव. दे नाही. डू दे हॅव. डू दे आणि हॅव. लास्टमध्ये क्वेश्चन मार्क. त्यांच्याकडे कोणतं घर आहे? तर असं म्हणायचं. विच हाऊस डू दे हॅव. समजलं? चला तर लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढा. बघा आता विशालजवळ एक सायकल आहे. 5वं सेंटेन्स चालू आहे आपलं. आणि ह्या 5चा जर तुम्ही विचार केले तर एका याचे 4 असे किती झाले? 5 चोक 20 सेंटेन्सची आपली प्रॅक्टिस बिलकुल 20 मिनिटामध्ये होत असते. जर तुम्ही स्वतःला असाच अर्धा तास देत चला म्हणजे स्वतः घरी प्रॅक्टिस करा. आणि घरी कशी प्रॅक्टिस करायची हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर सध्याचं इकडे लक्ष द्या. विशालजवळ एक सायकल आहे. आता तुम्हाला बिलकुल क्लिअर झालेलं असेल. बघा आता तर सर्वात पहिलं काय येणार? तर विशाल येणार. विशाल. आता विशाल काय आहे? 3rd पर्सन सिंग्युलर नाव आहे. बरोबर. एकच नाव आहे आणि एका नावासाठी मी सांगितलं आहे काय वापरायचं? तर हॅज वापरायचं. मग येथे येणार विशाल हॅज अ सायकल. विशाल हॅज अ सायकल. विशालजवळ एक सायकल आहे. मी म्हणतो का विशालजवळ सायकल नाही आहे. मग काय येणार? बघा तर अशा वेळी नौकर येणार. जेव्हाही नाहीचा उपयोग घेतो तर नौकर येणार. डू आणि डज हे नौकर आहे, लक्षात ठेवा. तर मग काय येणार? विशाल आणि कोणता लागणार? पहिलं तर विशालचा व्ही कॅपिटल लिहायचा. आता व्ही असे आहे की स्मॉल आणि बी कॅपिटल हे तर दोघी सारखे दिसते. तर बरोबर लक्षात ठेवा. विशाल त्याला मग विशालले डज येते. काय ते? डज. मग डज सोबत नॉट येते. तर मी डज नॉट न लिहिता डायरेक्ट काय लिहिणार? डझंट लिहिणार. मग मी इथे लिहितो विशाल डझंट. आणि जो हॅव आहे आता तो हॅव काय होणार? नेगेटिव्ह मध्ये सॉरी. आता हा जो हॅज आहे तो नेगेटिव्ह मध्ये काय होणार? तर हॅव होणार. मग इथे लिहितो मी हॅव अ सायकल. विशाल डझंट हॅव अ सायकल. विशालकडे सायकल नाही आहे. एक गोष्ट आता तुमच्या बिलकुल लक्षात आलेली असेल की हा जो हॅव आहे, हॅज आहे, हा जो हॅज आहे तो फक्त पॉझिटिव्ह मध्येच असते. जेव्हाही तुम्ही त्याचं नेगेटिव्ह यस नो टाईप आणि WH क्वेश्चन बनवणार त्या हॅजचं हॅव होणार. आलं लक्षात? आता कन्फ्युजन राहणार नाही. आतापर्यंत तर तुम्हाला बिलकुल क्लिअर झालेलं असेल. मग आता मी म्हणतो काय विशालजवळ सायकल आहे? काय विशालजवळ एक सायकल आहे? तर उत्तर निघते हो किंवा नाही. मग अशा वेळी नौकर पुढे येणार. तर नौकर कोण आहे? डज आहे. तर मग इथं लिहायचं डज
आणि मग विशालला मागण्याचं डज विशाल हॅव अ सायकल आणि क्वेश्चन मार्क. डज विशाल हॅव अ सायकल, काय विशालजवळ एक सायकल आहे? उत्तर हो किंवा नाही. पण मी जर म्हणतो तुम्हाला विशालजवळ कोणती सायकल आहे, सांगा बरं कोणती आहे, तर उत्तर काय येते? सर्वांचं अलग अलग उत्तर येते. मग अशा वेळी काय होणार, तर हा जो कोणती सायकल ते येणार पुढं. तर कोणती सायकलसाठी विच सायकल. आणि जर तुम्हाला WH माहीत नसेल, आता तर माहीत झाले असेल कारण मी बरेच वेळा इथं लिहून ठेवलेले आहे. आज जाणून बुजून नाही लिहिले, कारण तर मला बघायचं आहे की तुम्हाला आठवते की नाही आठवत. आणि जर आठवत असेल तर समजायचं का 2026मध्ये आपली जी प्रगती चालू आहे ते बरोबर रस्त्यावर चाललेली आहे. म्हणजे तुम्ही ह्या वर्षी कन्फर्म इंग्रजी शिकणार. समजलं? इंग्रजी जर तुम्ही शिकले आणि तुम्ही जर शाळा शिकत आहे, समजा कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल किंवा कोणी विचार करत असेल की मला फक्त इंग्रजी आली पाहिजे बा ह्या वर्षी, समजलं, तर याचे बहुत फायदे कसे. पहिली गोष्ट, जर तुम्हाला इंग्रजी आली तर शाळेमध्ये तुम्हाला सर्व विषय सोपी वाटायला लागणार. कारण तर बघा, जर तुम्ही बघितले तर इंग्रजीतच असते, त्याच्यानंतर मॅथ, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी हे सगळे विषय कसे असते? इंग्लिशमध्ये असते. आणि इंग्लिश मीडियममध्ये शिकत असेल तर मॅथ, सायन्स आणि इंग्लिश हे 3 विषय कन्फर्ममध्ये इंग्लिशमध्ये असते. तर मग इंग्रजी जर तुम्हाला चांगल्या प्रकारे आली तर थोडं सोपी जाते बाकीचे विषय. म्हणून इंग्रजी आपल्याला आली पाहिजे. आणि म्हणूनच मी इथं आपले चौकीदार काका लिहिलेले नाही, कारण आता तुम्हाला माहीत झालेले आहे. तर मग कोणती सायकल सांगा, कोणती सायकल? तर विच सायकल. तर मग इथे मी लिहितो विच आणि सायकल, विच सायकल. विच सायकल. आता बाकी सेम टू सेम. विच सायकल डज विशाल हॅव आणि शेवटी क्वेश्चन मार्क. विच सायकल डज विशाल हॅव, विशालजवळ कोणती सायकल आहे? तर उत्तर काय ते अलग अलग येते. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आता मला सांगा, आता या सायकलच्या जागी जर मी बाईक टाकली तर विशालजवळ एक बाईक आहे, तर मग काय येणार? विशाल हॅज अ बाईक. विशालजवळ बाईक नाही आहे, विशाल डझंट हॅव अ बाईक. काय विशालजवळ बाईक आहे? तर डज विशाल हॅव अ बाईक. विशालजवळ कोणती बाईक आहे? तर विच बाईक डज विशाल हॅव. समजलं? असेच तुम्हाला करत जायचे आणि खूप सारे काय करायचे, प्रॅक्टिस करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? तर आवडला तर लाईक करायचं, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि आपल्या मित्राला, बहीण भावाला पण हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना पण कन्फ्युजन नको, त्यांना पण ह्या 2026मध्ये इंग्रजी आली पाहिजे. तर ह्या महिन्याचं आपलं टार्गेट 1K आहे, तर तुम्ही सपोर्ट करा 1K करायला. समजलं? तर चला आता हे लिहून घ्या आणि अशाच प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि चला आता एक तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे, त्याचं काय उत्तर. माझ्याजवळ एक मोबाईल आहे, हे तुमच्यासाठी आहे होमवर्क आहे. समजलं? हे होमवर्क मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजणार की तुम्हाला समजलं की नाही. तर माझ्याजवळ एक मोबाईल आहे, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, यस नो टाईप आणि WH असे 4ही प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. याच्यावर माझ्याजवळ एक मोबाईल आहे आणि सर्वांजवळ मोबाईल आहे, मला माहीत आहे. तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणजे काय आहे? मोबाईल आहे. मग तो बाबाचा असो, आईचा असो, भावाचा असो, बहिणीचा असो, कोणाचा असो, आहे ना मोबाईल. मग चला पटापट कमेंट करून सांगा मला. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.